अरुणा तुला नाही लागले ड्रायव्हरला फोन करा. रामदास बबन जाधव यस कॉर्नर या ठिकाणी साई ॲग्रो सेटलिंगच्या समोर एका छोटा हत्तीचा ॲक्सिडेंट झाला. त्या समोरून कुणीतरी त्याला होल दिली असताना त्याच्याकडनं गाडी पलटी झाला असता. त्याच्यात होती मका आणि काही लेबर मंडळी होते, त्याच्यामध्ये महिला मंडळी होत्या. त्याच्यामध्ये महिला 10-12 महिला आणि ड्रायव्हर, त्याच्याकडनं पूर्ण गाडी पलटी झाली आणि गाडी पलटी झाल्यावर मक्याची पूर्ण पुती त्या सगळ्या महिलांच्या अंगावरती होती. महिलांच्या अंगावरती होती. तर इथून आम्ही समोरच येत असताना पाहिलं इथले सगळे युवक एका जागी जमा झाले. पटापट त्या गाडीच्या गोण्या उचलल्या आणि उचलल्यानंतर त्या सगळ्या महिलांना बाजूला काढलं. त्याच्यातल्या एका महिलेचा हात त्या गाडीखाली अडकला होता. आम्ही 10-15-20 जणांनी ती गाडी उचलली आणि ड्रायव्हरचा पण हात अडकला होता. तो हात मायामध्ये मोडला असेल पूर्णपणे. त्या महिलेला खूप लागले बऱ्यापैकी. किती जखमी झाले असं अंदाजे लोक? 6-7 लोक. मजूर लोक आहेत ना? हो, मजूर. कुठं पिंपळगावच्या दिशेने चालली होती? पिंपळगावच्या दिशेने चालली होती, मंतरच्या दिशेने आली होती. स्वीट कॉर्न, बेबी कॉर्न, मका त्याच्यात होती. मग आता रुग्णवाहिकेत बसून दिले सगळं? रुग्णवाहिकेमध्ये स्वप्नील लोखंडे नावाचा एक रुग्णवाहिका आला, तो पटकनी घेऊन गेला हॉस्पिटलला, सरकारी हॉस्पिटल. त्यांच्यावर आता उपचार चालू आहे. जो आता पिंपळगाव जो रस्ता आहे, जे रामदास जाधव यांचं नर्सरी आहे, तर तिथं हा अपघात झाला. तात्काळ त्यांनी ताबडतोब मदत करून, सगळ्या मित्रांनी मदत करून रस्ताही खुला केला. हे पूर्ण ट्रॅफिक झालं दिसतंय आणि काही 7-8 लोक जखमी झाल्याचा अंदाज आहे. नेमकं गाडीचा अपघात कसा झाला याची खात्री न करता किंवा माहिती न होता केवळ एका गाडीवाल्याने होल दिली असं त्यांनी सांगितलं. हां.